एक बुद्धिमान माणूस तो आहे जो योग्य वेळेत योग्य निर्णय घेतो, चांगलं काम करतो व योग्य वेळेत योग्य बोलतो. जो व्यक्ती जीवनात येणाऱ्या समस्याचे समाधान हे सहजरित्या शोधून काढतो तोच व्यक्ती बुद्धिमान असतो. एका वेळीची एक गोष्ट आहे. एका गुरुचे काही शिष्य याच गोष्टीवरती संवाद साधत होते. एक बुद्धिमान माणूस कोण असतो, त्याची लक्षणे काय असू शकतात, त्याची काय अशी सवय आहे की त्याला बुद्धिमान व्यक्ती बनवते. बराच वेळ चर्चा करून ते एकमेकाच्या संवादाशी सहमत नसल्याने ते आपल्या गुरूंकडे जाण्याचा निर्णय घेतात. ते सगळे आपल्या गुरूंकडे गेले आणि त्यांना आपल्या मनातील उद्भवणाऱ्या प्रश्नांना गुरूंपुढे मांडले. शिष्यांचा प्रश्न ऐकून गुरु हसले आणि म्हणाले, एक बुद्धिमान माणूस त्याच्या काही सवयीमुळेच तो बुद्धिमान आहे. एका बुद्धिमान माणसामध्ये ही 12 लक्षणे दिसून येतात. पहिला बुद्धिमान व्यक्ती त्याच्या मनातील येणाऱ्या भावना कोणासोबतही मांडत नाही. बुद्धिमान लोकांना हे माहीत असतं की आज असणारा माझा मित्र हा उद्या चालून माझा शत्रूही बनू शकतो. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक गोष्टी, त्याच्या कमजोरी कोणालाही नाही सांगत. परंतु बरेच पैकी लोक हे आपली वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती, अशी काही माहिती आपल्या मित्रांना, पाहुण्यांना सांगतात आणि वाईट वेळ आल्यानंतर त्यांच्याकडून हीन भावनेला त्याला सामोरे जावे लागते आणि हेच लोक नंतर दुसऱ्याला दोष देत बसतात. बुद्धिमान लोकांचा दुसरा गुण आहे, हे लोक सर्वांशी वार्तालाप करतात आणि हे याच्यासाठी करतात की ते त्याच्याकडून काही ना काही शिकायला मिळेल. त्याला हे माहीत आहे की प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी माणूस हा काही वेळातच अशा काही त्याच्याकडून गोष्टी शिकायला मिळतात ज्या गोष्टी शिकण्यासाठी वर्षानुवर्ष लागतील. तसेच बुद्धिमान माणूस हा यशस्वी माणसाकडून तसेच त्याच्या अपयशाकडूनही चांगल्या गोष्टी आत्मसात करून घेतो आणि याच गोष्टी आहेत त्या शिकण्यासारख्या आहेत. जर व्यक्ती अशा कोणत्या गोष्टी आहेत तो ते काम करत नाही, या शोधत बसला तर त्याचं पूर्ण ध्यान, त्याची पूर्ण मेहनत त्या गोष्टीवर एकाग्र केली जाईल, ज्या गोष्टीत यश अधिक लवकर मिळेल. तिसरा गुण, बुद्धिमान व्यक्ती काम पूर्ण झाल्यानंतरच त्याबद्दल दुसऱ्यांना माहिती देतो. पण मूर्ख व्यक्ती हा काम करण्याअगोदरच सर्वांना त्याच्या कामाबद्दल माहिती करून देतो. बुद्धिमान व्यक्तीला समजते की सतत आपल्या कामाबद्दल माहिती करून दिल्यामुळे आपल्या कामाविषयी असणारी ऊर्जा ही थंड होते. तसेच अशा काही व्यक्तींना आपल्या कामाबद्दल सांगून काय फायदा, ते आपल्या कामाशी काहीच निगडीत नाही. अथवा आपण चुकून कोणाला आपल्या कामाबद्दल माहिती करून दिली, जो कोणी आपलं चांगलं नाही हो असं समजत आहे, तर तो पूर्ण प्रयत्न करेल की त्या कामामध्ये आपण अयशस्वी होवो. त्यामुळेच एक बुद्धिमान व्यक्ती आपल्या दुश्मनाला व दुसऱ्या कोणत्या अडथळ्याला काम पूर्ण होऊपर्यंत कोणाला त्याची माहिती नाही देत आणि आपलं काम पूर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का देतो. यामुळेच अशा व्यक्तीला बरेच जण घाबरतात आणि सगळेजणच त्याची आदर सत्कार करतात. चौथा गुण, बुद्धिमान व्यक्ती अफवांवर विश्वास नाही ठेवत आणि कोणी सांगितलेल्या गोष्टीवर तो डोळे झाकून विश्वास नाही ठेवत. तो आपल्या बुद्धीच्या जोरावर सर्व गोष्टीचा आढावा घेऊन विचार विमर्श करून शांततेत विचार करून निर्णय घेतात. समोरचा व्यक्ती किती पण गोड बोलू, किती पण गयावया करू, त्याच्या शब्दामध्ये न येता बुद्धिमान व्यक्ती तोपर्यंत विश्वास नाही ठेवत जोपर्यंत तो स्वतः त्या गोष्टीची पूर्ण माहिती करून नाही घेत. बुद्धिमान व्यक्ती खरं काय ते व ठोस पुरावा असेल तरच विश्वास ठेवतो. तो आपल्या कानाने ऐकलेल्या व डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो. तो लोकांच्या शब्दाऐवजी त्याच्या कामावरती विश्वास ठेवतो. त्यामुळेच असे लोक सगळ्यात कमी खोटारडेपणाला बळी पडतात. पाचवा गुण, बुद्धिमान व्यक्ती त्याच्या वेळेनुसार काम करतो. तो आपला फावला वेळ पण कामामध्ये घेऊन येतात आणि ते सर्वात महत्त्वपूर्ण काम हे सर्वप्रथम करतात. बुद्धिमान व्यक्ती पैशापेक्षा वेळेला खूप अधिक प्रमाणात महत्त्व देतात. ते या गोष्टीला पूर्णपणे समजून घेतात की ते या जगामध्ये वेळ अशी गोष्ट आहे ती काही प्रमाणात आहे आणि तिला कशा पण पद्धतीने वाढवता नाही येणार.
त्यामुळे ते आपल्या कामाचे वेळापत्रक बनवतात आणि त्याला वेळेवरती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. बुद्धिमान व्यक्ती आळसाला आपला शत्रू मानतात, त्यामुळे या सवयीला ते स्वतःजवळ कधीच नाही येऊ देत. आज करणारं काम हे टाळून उद्या करतो ही सवय कधीच यशस्वी होण्यास मदत नाही करत. ही एक मानसिक वाईट विचार आहे आणि ही सवय त्याच्या अपयशाचं सगळ्यात मोठं कारण बनून जातं. गुरु म्हणतात, बुद्धिमान व्यक्तीचा 6वा गुण आहे, त्या व्यक्तीला कोणाशीही खेद नाही. ते समजतात की मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, त्यामुळे ते सर्वांना माफ करतात आणि समोरचा व्यक्ती जसा आहे तसा त्याला स्वीकार करतात. ते समजतात की जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा एक दुसऱ्यापासून खूप वेगळा आहे, त्यामुळे ते त्यांचे विचार, राहणीमान हे एकमेकाशी निगडीत नसून हे वेगवेगळे असू शकतात. ते लोकांचे विचार, वागणूक याचा ते स्वीकार करतात. तसेच ते त्यांच्या शब्दाचा मान ठेवतात, त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतात. बुद्धिमान व्यक्तीचा 7वा गुण आहे, ते अपयश आल्यानंतर हे हार नाही मानत. ते आपल्या अपयशाला आपलं हत्यार बनवतात. त्यापासून काहीतरी शिकून परत एकदा नव्याने नवीन सुरुवात करून यशस्वी होतात. भूतकाळात मिळालेल्या यशाला पाहत त्याचं गुणगान गात ते नाही बसत. गेलेला दिवस हा भूतकाळात गेलेला असतो, त्यामुळे भविष्यात जे मिळणार आहे ते वर्तमानात त्या निगडीत मी काम करणार आहे. अपयश हे बुद्धिमान लोकांना काही वेळापुरतं दुःख पोहोचवू शकतात, पण त्यांचं मन भटकवू नाही शकत. बुद्धिमान व्यक्तींना हे माहीत आहे की अपयश हे यशस्वी होण्याच्या पायरीतली पहिली पायरी आहे, जे की त्याच्या चुका, कमी पडलेली मेहनत याची जाणीव करून देते. त्यांच्याकडून शिकून ते परत एकदा पुन्हा योग्य रीतीने कामाला लागतात. म्हणजेच बुद्धिमान माणूस हे अपयशाला एक शिकण्याची परत एकदा संधी समजतात. 8वा गुण, बुद्धिमान लोक त्यांच्या वेळापत्रकानुसार काम होत नसेल तरी पण ते दुसऱ्याला दोष नाही देत. ते स्वतःमध्ये काय चूक आहे ते माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतात. बुद्धिमान व्यक्ती कधी पण आपल्या चुकीला लपवण्याचा प्रयत्न नाही करत, तर ते आपल्या चुकीला न भीता सर्वांसमोर ती मान्य करतात. त्यांना माहिती आहे की चुकीला मान्य केल्यानंतर तिला सुधारवू शकतो, परंतु एक सामान्य व्यक्ती आपल्या चुकीला दुसऱ्यावरती ढकलून देतो व स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. असा व्यक्ती कधी पण आपल्या चुकीला सुधारून पुढे नाही जाऊ शकत. असा व्यक्ती जीवनातील येणाऱ्या समस्या, अडथळे, चुका या सर्वांना दोषी ठरवतो. असा व्यक्ती जीवनात कधीच यशस्वी होत नाही आणि कधी पण स्वतःमध्ये काय चालू आहे याचा उलगडा करू नाही शकत. 9वा गुण, बुद्धिमान व्यक्ती हा स्वतःशीच बोलत असतो. बुद्धिमान व्यक्ती हे एकाग्र व चिंतन करणारे असतात. ते खूप विचार करतात. त्यांची विचार हे काल्पनिक नसतात व ते भूतकाळात घडलेल्या गोष्टीला सतत नाही विचार करत. ते कुठल्या समस्येवरती उपाय शोधण्यासाठी विचार करत असतात. समस्येवरील उपाय याकरता ते स्वतःशी संवाद साधत असतात, कारण या दरम्यान त्यांची बुद्धी अधिक वेगवान गतीने चालत असते. ते त्या गोष्टीविषयी अधिक निगडीत विचार करत असतात. 10वा गुण, बुद्धिमान व्यक्ती भविष्याचा विचार करून वर्तमानातच बोलत असतात. बुद्धिमान व्यक्ती सर्वांशी सन्मानपूर्वक बोलत असतात. तसेच बुद्धिमान व्यक्ती कोणासोबतही असं बोलणं करून नाही घेत जे की ते भविष्यात नाही करू शकत. बुद्धिमान व्यक्ती बोलण्यापूर्वी विचार करतो की माझ्या या बोलण्याचा भविष्यावरती त्याचा काय परिणाम दिसून येईल. त्यामुळे ते राग आल्यानंतरही या गोष्टी नाही बोलत की भविष्यात त्यांचा त्याला परिणाम भोगावा लागत. खरं तर बुद्धिमान व्यक्तीची हीच खरी ओळख आहे की त्यांचं बोलणं हे खूप विचारपूर्वक असतं. 11वा गुण, बुद्धिमान लोकांची ही एक ओळख आहे की ते आपल्या कामामध्ये एवढे मग्न असतात की दुसऱ्या लोकांविषयी त्यांना काही फरक पडत नाही. ते इतरांसोबत द्वेषहीन भावना करण्यावर आपला वेळ वाया घालवत नाही, तर त्याचा उपयोग हे काहीतरी नवीन शिकण्यासाठी घालवतात. सतत नवीन काहीतरी शिकण्यात व आरोग्य उत्तम ठेवण्यात आपला वेळ घालवतात. तसेच बुद्धिमान लोकांना आपलं काम हे स्वतः करण्यात आवडत असतं, त्यामुळे ते त्यांचं काम हे एकट्यानेच करतात. जास्तीत जास्त वेळ हे स्वतः एकट्यामध्ये घालवतात. 12वा गुण, बुद्धिमान लोक त्यांचा अधिक वेळ वाचणे, लिहिणे
चांगले विचार करण्यात घालवतात. त्यामुळे त्यांना विचारपूर्वक प्रश्न करण्याची सवय असते. ते योग्य सबूत असणाऱ्या गोष्टीवरती चर्चा करतात, ना की विश्वास असणाऱ्या गोष्टीवर. सोबतच बुद्धिमान व्यक्ती हा खूप जिज्ञासू मेहनती असतात. परंतु बुद्धिमान व्यक्ती हा आपला आत्मविश्वास घमंडामध्ये नाही बदलत. ते जीवनभर काही ना काही शिकत असतात आणि स्वतःला दयाळू शांत बनवतात. गुरु म्हणतात, हे होते बुद्धिमान व्यक्तीचे 12 गुण. हे या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळं बनवतात. हे गुण तुमच्या कोणामध्ये आले तर तुम्ही पण बुद्धिमान व्यक्ती आहोत. सर्व शिष्य गुरूंच्या बोलण्यावर स्तब्ध होते. गुरूंनी दिलेल्या माहितीमुळे त्यांच्या मनातील शंका आता दूर झाली होती. शिष्यांनी गुरूंचे आभार मानले व ते तेथून निघून गेले. मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या जीवनात या गुणाचा स्वीकार करून एक बुद्धिमान व्यक्ती बनू शकता. धन्यवाद.